आहोत, पण आपण मंदिरं बंद ठेवलेले आहेत या ठिकाणी. कोणी पर्यटन करू नका, धबधबे बघायला, ते वॉटरफॉल बघायला येऊ नका. एक 2-3 दिवस थोडं सांभाळून राहिलं तर अधिक बरं होईल. आपण सपकाळ असं म्हणताय की आम्ही जे काही नीटच्या विरोधात आंदोलन हातामध्ये घेतलं होतं त्या आंदोलनाकडे विषय डायव्हर्ट करण्यासाठी अशा पद्धतीनं ढगफुटीचा विषय जो आहे तो बाहेर काढला असं त्यांनी हो बरोबर आहे. आम्ही ढगफुटी केली आणि आम्ही वर पाणी पाठवलं आणि ते खाली आलेलं आहे. मला वाटतं यांच्या डोक्याची क्यू कर अशी वाटते मला. आपण काय बोलतोय काय नाही, राज्यातली जनता किती अडचणीत आहे, कोणत्या परिस्थितीतून आपण जातो आहोत. हा निसर्गाचा म्हणजे अगदी इतक्या कमी वेळेमध्ये उच्चांक पावसाचा आजपर्यंत झालेला आहे इतक्या वर्षातला. आणि आपण काय बोलतो आहोत, मला वाटतं त्याला थोडं भान राहिलं पाहिजे. आपण काय बोलतो, काय बोललं पाहिजे कमीत कमी. मग हे काय गंमत चालली का? उगाच आम्ही तुम्ही रेनकोट घालून फिरतात का? सगळं जलमय अर्धा म्हणजे किती 6-7 जिल्हे हे अतिशय जलमय झालेले आहेत आपण बघता आहात. आणि त्यांनी असं बोलावं. आणि काँग्रेसची आता काँग्रेसकडून काही अपेक्षाही नाही म्हणा, तर काय तिथे काय राहिले नाही कुठे काही. आणि अशा लोकांमुळे मला वाटतं काँग्रेस रसातळाला चाललेली आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री म्हणून आपण काल रात्रीपासून सगळी पाहणी करतायत. काल आपण वरती मेटघर किल्ल्यावर देखील गेलात. अनेक ठिकाणी चिखल झालाय, गाडी देखील तुमची फसली आता या ठिकाणी. काय नेमकी परिस्थिती असेल? माझी गाडी फसली नाही, माझी गाडी बरोबर निघाली. पण पोलिसांची जी गाडी होती, गाडी ते सगळे SP आहेत, कलेक्टर आहेत, सगळे आहेत. पण त्यांची जी गाडी होती पायलट कार ती त्या ठिकाणी फसली आणि ती निघतच नव्हती. खूप वेळ पण मी म्हटलं क्लच प्लेट जातील, ती गाडी खराब होईल. मग मीच खाली उतरलो माझ्या गाडीतून, ड्रायव्हरला खाली उतरलो त्यांच्या, मी गाडीमध्ये बसलो आणि एक 2-3 मिनिटांमध्ये मी गाडी बरोबर बाहेर काढली. पोलिसांवर आलेली आपत्ती दूर केली. हो, ड्रायव्हर मीच केलं ना. मग मी काढली, लोटून नाही काढले, मी ड्रायव्हरला बसलो, सगळ्यांना बाजूला उभं केलं आणि मग मी थोडंसं माझ्या स्किलने मागे पुढे करून ती बरोबर लगेच 2-3 मिनिटांमध्ये मी काढली. भाऊ, मिसिंग लिंकच्या संदर्भात अनेक विरोधकांकडून आरोप होत होते. मात्र यामध्ये मिलिंद नार्वेकरांनी मात्र मिसिंग लिंकच्या संदर्भात सरकारचं कौतुक केलेलं आहे. कमी वेळामध्ये हे सगळं सुरू केलं वगैरे असं ते म्हणतात. त्यांना कळतंय ते खरं म्हणजे. आणि काही लोक कळत असून पण वेड्याचं मत घेत आहेत. इतक्या बोंबा मारल्या कालपासून मिसिंग लिंकवर. आता मला सांगा, इथे मिसिंग लिंक संपते, पुढे डोंगर आहे आणि डोंगरातून जर पाणी आलं वरतून, आता याच्यामध्ये काय मिसिंग लिंक खराब आहे का? त्यात भ्रष्टाचार झाला आहे का? मला काही काही लोकांच्या डोक्याची क्यू करावीशी वाटते. फक्त प्रत्येक ठिकाणी राजकारणच करायचं हे जरा डोक्यातून काढलं पाहिजे. लोक अडचणीत आहे, अडकून पडलेले आहेत. राज्यामध्ये केवढा पाऊस चाललेला आहे. 6-7 जिल्ह्यामध्ये अक्षरशः सगळं जलमय सगळं वातावरण झालेलं आहे. गावची गावं जलमय झालेली आहेत, शेतं जलमय झालेली आहेत, पाणीच पाणी आहे. आणि आपल्याला फक्त राजकारण करायचं आहे बस. इतका कोटी खाल्ले, इतक्याचा भ्रष्टाचार. त्या टनेलमध्ये काहीच झालेलं नाही. त्याच्या बाहेर आल्यावर डोंगरावरून पाणी येते आणि लँडस्लायडिंग झालं. आता लँडस्लायडिंग एका ठिकाणी झालं का? अनेक ठिकाणी झालेलं आहे. कारण पाऊसच इतका पडला. महिनाभर पडणारा पाऊस जर 3 दिवसामध्ये पडतो आहे तर काय होणार आहे अजून? आणि म्हणून मला असं वाटतं की राजकारणाच्या ठिकाणी आपण राजकारण करा, पण ज्या वेळेला राज्य अडचणीत आहे, राज्यातली जनता अडचणीत आहे, त्यावेळेला तर थोडी समजदारीची भूमिका आपण घ्या. निश्चित नार्वेकरांना ते समजलं असंच म्हणावं लागेल ना, कारण त्यांनी आता असं राजकारण केलं नाही. पण त्यांनी हा सल्ला सगळ्यांना दिला पाहिजे, स्वतःच्या पार्टीमध्ये पण. भाऊ, आपण माहिती घेतली का की आता नेमका धोका टळलेला आहे का? एकूणच जो रेड अलर्ट होता जवळपास रेड अलर्ट होता. आज संध्याकाळपर्यंत परत 4-5 वाजेपर्यंत सांगितलेलं आहे. पण पाऊस या ठिकाणी सुरू आहे. पण यातून काही धोका निर्माण होईल किंवा खूप काही आता आपत्ती येईल किंवा खूप लोकांना शिफ्ट करावं लागेल, आता असं काही राहिलं नाही. आपण